नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये एजेंनी जबरदस्त असा निर्णय घेतलेला आहे आणि आता कर्माची शिक्षा ही दुर्गाला त्याचबरोबर सरस्वतीला आणि लक्ष्मीला मिळालेली आहे। त्याचबरोबर यशने पण दुर्गासोबतचं नातं तोडलेलं आहे। तर इकडे दुर्गाच्या या सगळ्या निर्णयामुळं सगळ्या गोष्टींमुळे दुर्गाला मात्र पश्चाताप होऊ लागलेला आहे, कारण तिची मात्र पूर्णपणे वाट लागलेली आहे। तिच्या स्वप्नातही आलेलं नव्हतं अशी गोष्ट तिच्याकडून घडलेली आहे आणि त्या गोष्टीचा पश्चाताप तिला होऊ लागलेला आहे। हे सगळं का घडलेलं आहे, दुर्गाने हे सगळं कारस्थान कसं केलेलं आहे आणि त्याचबरोबर एजे आणि लीला यांचं जे नातं आहे ते सुधारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे एजे म्हणत असतात की दुर्गा, तुला एक शिक्षा दिली जाणार आहे। 8 दिवस तू लीलाच्या घरी राहायचं आहे, लीलाच्या माहेरी, कारण आजपर्यंत तू भरपूर कारस्थानं केलेली होती। तू यशला, तुझ्या सख्या भावाला त्याच्या लग्नातून किडनॅप केलेला आहेस, त्याचबरोबर प्रत्येक वेळेस तू कारस्थान करत राहिलेली आहेस आणि लीलावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं तू इथं राहायचं आहे। लीलाच्या घरच्यांना अपमानास्पद वागणूक दिलेली आहे आणि डे 1 पासून तुला साथ देणारी लक्ष्मी आणि सरस्वती या दोघीही ही शिक्षा भोगणार आहेत असं एजंटनी ठरवलेलं असतं। आणि या सगळ्याचा त्रास मात्र आता होणार असतो तो म्हणजे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघींनाही। त्यावेळेस लीला म्हणत असते की एजे असं नका करू, पण एजे मात्र ऐकायला तयार नसतात। एजे म्हणत असतात की नाही, तिला हे शिक्षा भोगावी लागणारच आहे, कारण तिनं आत्तापर्यंत फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम तिला भोगावा लागणार आहे, कारण दुर्गाने जी कारस्थानं केलेली आहेत त्याची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे असं एजेंचं म्हणणं आहे। आणि आत्तापर्यंत जी कारस्थानं ती करत होती आणि त्या कारस्थानांमुळेच हे सगळं घडलेलं आहे असं एजेंचं म्हणणं आहे। त्याचबरोबर एजे म्हणत आहेत की दुर्गा, आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस तुला मी माफ करत होतो। आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की तू हे सगळं करण्यासाठी या घरासाठी तू खंबीर आहेस, पण नाही, आज तू दाखवून दिलेलं आहे की नाही, तुझी ती लायकी नाही आहे असं एजे तिला थोडक्यात म्हणत आहेत। त्यानंतर लीला सांगते की दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघीही जागीरदारांच्या घरच्या सुना आहेत आणि आपल्या रेवतीच्या गृहप्रवेशावेळी त्या तिथं असणं गरजेचं आहे, म्हणून त्यांचा गृहप्रवेश झाल्यानंतर या दोघी ती शिक्षा द्यावी असं लीलाने सांगितलेलं असतं। मग एजे लीलाचं बोलणं ऐकतात आणि त्यांना म्हणतात की चला आता गृहप्रवेशासाठी औक्षणाचं ताट तयार असतं आणि मग आजी ते ताट दुर्गाच्या हातात देतात, कारण लीलाने सांगितलेलं असतं की तो मान दुर्गाचा आहे। पण तिथे यश मात्र म्हणतो की नाही, कारण मी तुला आई मानलं होतं, आई बाबांनंतर माझ्यासाठी तू सगळ्यात मोठी होतीस, पण तू आज दाखवून दिलेलं आहेस की काहीही झालं तरीही तू ही गोष्ट कधीच करू शकत नाही। हे सगळं यशने सांगितलेलं आहे आणि यशनं बोलून दाखवलेलं आहे की नाही, कारण मी तुला आई मानलं होतं, पण तू ते स्थान कधीच मिळवू शकलेली नाही। आजपर्यंत प्रत्येक वेळेस तू त्रासच दिलेला आहे, हे यश बोलून दाखवतो आणि तेव्हा मात्र आता दुर्गाची वाट लागते। दुर्गाला यश म्हणतो की माझं औक्षण करण्याचा मान लीलावहिनीला आहे आणि लीलावहिनी प्लीज तू माझं आणि रेवतीचं औक्षण कर, तरच मी या घरात येईल असं तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर यशचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी ताईनं तो अधिकार गमावलेला आहे, कारण तिने मला किडनॅप केलेला आहे। तिनं एकदाही विचार केला नाही की माझ्या जीवाचं काय होईल, माझ्यासोबत काय होईल, तिला जराही वाटलं नाही, त्यामुळं तिला हा अधिकार नाही असं यशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि दुर्गाची वाट लागलेली असते। दुर्गा खूप रडत असते आणि शेवटी नाईलाज असतं दुर्गा ते ताट आता इकडे लीलाच्या हातात देते आणि तरीही दुर्गाला अक्कल येत नाही। दुर्गाचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही या लीलाला मी अद्दल घडवणार आहे, कारण तिच्या लक्षातच येत नाही की लीलाची माणुसकी, लीलाकडे असलेला चांगुलपणा या गोष्टीमुळे लीलाने सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे। पण इकडे दुर्गाला नेहमी असं वाटत आहे की हे सगळं तिनं माझ्याकडून हिसकावून घेतलेलं आहे आणि दुर्गाची वाट लागलेली असते, कारण तिथे सर्वांच्या समोर यशनं सांगितलेलं असतं की तू माझी कोणीही लागत नाही आणि आजपासून तुझ्यात आणि माझ्यात कोणतंही नातं नसेल। त्यानंतर दुर्गाला घेऊन आता किशोर रूममध्ये येतो
आणि किशोरचं असं म्हणणं असतं की दुर्गा, ही शिक्षा भोगायची तू काहीही गरज नाही. एजेने तुला जी शिक्षा दिलेली आहे ती भोगायची तू काही गरज नाही. याच्यामध्ये तुझी काहीही चूक नाही, त्यामुळं तू कोणतीही शिक्षा भोगणार नाही, असं किशोर स्पष्टपणे सांगत असतो. परंतु दुर्गा म्हणत असते, नाही किशोर, माझ्याकडनं चूक झालेली आहे आणि मला ती शिक्षा भोगावी लागणार आहे. काहीही झालं तरी मी चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागणारच आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गा म्हणत असते की नाही, मी ती शिक्षा भोगणार आहे आणि काहीही झालं तरीही मी अद्दल घडवणार आहे, ती म्हणजे त्या लीलाला. कारण लीलाने ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि लीलाला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी शांत राहणार नाही, हे बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर किशोर म्हणत असतो की मी तुझ्यासोबत आहे, पण मला एक गोष्ट कळलेली नाही की तू ही माझ्यापासून गोष्ट का लपवलेली होती. तू मला का सांगितलं नाही त्याच वेळी की हे सगळं असं घडलेलं होतं. का तुला वाटलं नाही की मला हे सगळं सांगावं. कारण तू जर मला आधी सामील केलं असतंस तुझ्या प्लॅनमध्ये तर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडल्याच नसत्या. हे बोलणं सुरू असतं. तेव्हा किशोरला ती म्हणते की मला ना ह्या प्लॅनमध्ये कोणाला सामील करून घ्यायचं नव्हतं, म्हणून मी कोणालाच काही सांगितलेलं नाही, हे ती बोलत असते. तेव्हा किशोर म्हणतो की आता काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता ठरवलेलं आहे ते म्हणजे दुर्गाने की आता मी ती शिक्षा भोगून येणार आणि एकदा का शिक्षा भोगली की मग मात्र मी या लीलाला जन्माची अद्दल घडवणार आहे. त्यानंतर माझं एकच टार्गेट असणार आहे आणि ते म्हणजे त्या लीलाला घराच्या बाहेर काढणं. लीलाला जोपर्यंत मी घराच्या बाहेर काढणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, असं तिने ठरवलेलं आहे. लीला इकडे रूममध्ये आलेली असते. एजेंनी त्यांच्या हाताला जी जखम आहे ते आरशात उभा राहून पाहत असतात. तेव्हा लीला त्यांना म्हणत असते की एजे, या इकडे, मी तुम्हाला ड्रेसिंग करून देते. कारण विश्वादादाने मला सांगितलेलं आहे की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की दिवसातून 3 वेळा हा मलम लावायचा आहे आणि ड्रेसिंग करायचं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी हे ड्रेसिंग मी करणार आहे आणि तेही तुमच्या हाताला मी ड्रेसिंग करणारच आहे, हे तिनं सांगत असते. आणि त्याचबरोबर एजेंना ती आता जबरदस्तीनं बसवते. एजे ऐकायला तयार नसतात, पण एजेंना ती सांगते की एजे, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आणि एजेंना जबरदस्ती ती बसवते आणि सांगू लागते की काहीही झालं तरीही आत्ता मी जे काय सांगत आहे ते तुम्हाला ऐकावं लागेल, असं म्हणत तिने एजेंना जबरदस्ती बसवलेलं आहे आणि एजेंच्या हाताला ती ड्रेसिंग करून देत आहे. एजे मात्र पाहत असतात. एजे म्हणत असतात की नाही, मला काही त्रास होत नाही आहे. तेव्हा लीला म्हणते की आता फक्त तुम्ही एकच वाक्य बोलणार आहात, ते मला माहिती आहे, मर्द को कभी दर्द नाही होता. आणि एजे तिच्याकडे पाहत असतात. आणि जेव्हा एजे ती जखम पाहत आहेत तेव्हा एजेंना मात्र त्रास होऊ लागलेला आहे आणि एजे आई ग असं म्हणतात. तेव्हा लीला म्हणते की होतोय ना त्रास, मग कशाला तुम्ही असं बोलताय, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एजे मात्र लीलाकडे पाहत आहेत. लीलाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि ते पाहून एजेंनाही धक्का बसलेला असतो. एजे म्हणत असतात, का तू का रडतेस. तेव्हा लीला म्हणते की तुम्हाला किती लागलं एजे, मला ना कळतच नाही आहे. तुम्ही स्वतःची काळजीच घेत नाही. तुम्ही असं नको होतं करायला. काही झालं तरीही एजे, तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीनं माझ्या मनाचा तरी विचार करायचा होता, असं एजेंना ती बोलत असते. एजेंना सांगत असते. एजेंना ती म्हणत असते की एजे, तुम्ही ना एकदा तरी माझा विचार करायला पाहिजे होता. कारण तुम्हाला जर काय झालं तर मी ही गोष्ट सहन करू शकत नाही, असं एजेंना तिने सांगत असते. आणि त्याचबरोबर ती भाऊक झालेली असते आणि एजेंना मिठी मारते आणि रडायला लागलेली असते. त्याचवेळी एजे मात्र लीलाकडे पाहत असतात आणि एजेंना मिठीत घेतलेलं असतं आणि एजे आणि लीला दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा एजेंनी लीलाला मिठी मारलेली असते तेव्हा एजे ही लीलाकडे पाहत असतात. तेवढ्यात आजी आवाज देतात आणि मग मात्र एजे आणि लीला दोघंही एकमेकांपासून दूर होतात. काहीही झालं तरीही त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की आत्ता आजी काय बोलत आहेत ते, त्यासाठी एजे आणि लीला एकमेकांपासून दूर गेलेले असतात, बाजूला झालेले असतात आणि एजे पाहतच असतात. कारण काहीही झालं तरीही एजेंसाठी लीलाची ही जी मिठी आहे ती खूपच भारी असते, ती खूपच स्पेशल असते आणि एजेंना पहिल्यांदाच असं स्पेशल असं फील झालेलं असतं, म्हणून एजेंना ती गोष्ट हवीशी वाटत असते.
आणि एजे मात्र लीलाकडे पाहत असतात. लीला म्हणते की मी पुढं होते, तुम्ही नंतर या आवरून, असं एजेंना सांगते आणि लीला मग जेवायला जाते. तर एजे आणि लीला यांच्यामधला हा जो संवाद आहे आणि ही जी मिठी आहे ती एजेंना खूपच भावलेली आहे. जणू काही त्या मिठीमध्ये एजेंना स्वर्ग सुख मिळालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.